सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय लहुजी। आज या ठिकाणी मी अभिजित विष्णू देडे, मुकेश शिंदे, शांतीराम लोंढे, आज आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे 1 ऑगस्ट 2024च्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय वंचित आणि मागासले समाजाला जो निर्णय दिलेला आहे उपवर्गीकरणाचा, कारण की आज या महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये हा निर्णय सर्व राज्यांना लागू करण्यात यावा म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे। आज 5 राज्यामध्ये जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथं हा निर्णय लागू झालेला आहे। फक्त महाराष्ट्र शासनामध्ये बदर समितीचा अहवाल स्वीकारून सुद्धा गेली 5.5 महिने झाले, स्वीकारून सुद्धा हे शासन, हे राज्यकर्ते आज आम्हाला वंचित मागासले समाजाला, आज आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रातच या मातंग समाज आणि पूर्ण उपेक्षित जातींना हे आरक्षण अजून लागू झालं नाही। त्या संदर्भामध्ये 15 ऑगस्ट 2026 या रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आवारामध्ये आम्ही स्वतःचं स्वखुशीनं आत्मदहन करणार आहेत। आणि शासनाला आमचं म्हणणं आहे की तुम्हाला आमचं आत्मदहन जर पाहिजे असेल, वंचित मागासलेपणाचं जर आत्मदहन पाहिजे असेल, तर आमच्या समाजातले वंचित जातीतले सर्व 59 जातीमधले वंचित जे युवक आहेत ते आत्मदहन करण्यासाठी प्रेरित होऊन आम्ही शासनाला मागतोय, संविधानाच्या मार्गातून मागणीतून आम्ही मागतोय, आम्हाला शासनाने तात्काळ हे आरक्षण लागू करावं, ही शासनाला सूचना वजा इशारा आहे। कारण की आज आम्ही मरायला तयार आहेत, कारण की आमच्या पिढ्या आजपर्यंत वंचित राहिलेल्या आहेत। त्यांना न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय दिलाय तो लवकरात लवकर लागू करावा। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। महाराष्ट्र शासनाने अद्यापपर्यंत सुप्रीम कोर्टाचा जो निकाल जाहीर झाला होता त्या निकालाच्या माध्यमातून त्यांनी बदर समिती निर्माण केली होती। त्या बदर समितीचा अहवाल स्वीकारून सुद्धा आज 5.5 महिने झालेले आहेत। त्या अहवाल स्वीकारून सुद्धा महाराष्ट्र शासनाने आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात ठोस असा निर्णय घेतला नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देत आहे की उद्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व मातंग समाजाचे युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत। जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय संविधान। आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, कारण की आमच्या घरात आणखीन एक बी नोकरी नाही, वडिलापासून आजोबापासून एक बी आमच्या घरात नोकरी नाही, ती आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे। जय भीम, जय लवजी।